रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणचे 440 किलो युरेनियम रशियात ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता, जो डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारला आहे. पुतिन आणि ट्रम्प यांची फोनवर चर्चा. युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली. इराणचं टेन्शन वाढलं. इराण आणि अमेरिका यांच्यातील दशकानुशतके चाललेला संघर्ष संपवण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी टाकलेला मोठा डाव फसला आहे. इराणकडील 440 किलो संवर्धित युरेनियम रशियाकडे सोपवा, म्हणजेच अण्वस्त्रांचा धोका संपेल, असा प्रस्ताव पुतिन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिला. मात्र रशियावर विश्वास ठेवण्यास अमेरिकेने स्पष्ट नकार दिला असून ट्रम्प यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. काय आहे पुतिन यांची ऑफर? ब्रिटिश वृत्तपत्र द डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी पुतिन आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी पुतिन यांनी सुचवले की इराणकडे असलेले 440 किलो संवर्धित युरेनियम रशियामध्ये हलवण्यात यावे. इराण या प्रस्तावावर तयार असल्याचेही पुतिन यांनी संकेत दिले. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची भेट घेतली होती. त्यानंतर हा प्रस्ताव समोर आला. ट्रम्प यांची कडक भूमिका. पुतिन यांच्या प्रस्तावावर डोनाल्ड ट्रम्प यांची नकारात्मक पवित्रा घेतला. ट्रम्प यांच्या मते इराणचे युरेनियम रशियात नाही तर थेट अमेरिकेत शिफ्ट करणे हाच एकमेव खात्रीशीर उपाय आहे. रशिया आणि इराणचे संरक्षण संबंध पाहता युरेनियम रशियाकडे सोपवणे अमेरिकेला सुरक्षित वाटत नाही. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या मते इराणकडे सध्या 60% संवर्धित केलेले 440 किलो युरेनियम आहे. जर हे 90% संवर्धित झाले तर इराण सहजपणे 11 अण्वस्त्रे तयार करू शकतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच ताज्या अपडेट्ससाठी.